राम राम हो मंडई। आपला ग्रामीण भागमा ग्रामपंचायतन्या निवडणुका लागेल शेत म्हणे। कोणी पॅनल तयार करी राहिनं, कोणी सरकारी कागदपत्रे गोया करी राहिनं, ते कोणी मतदार राजाले भेटी राहिनं। पण आपला खानदेश ना नंदुरबार जिल्हामा खोंडामध्ये गावमा निवडणुकनी अलगच घटना घडली। आपण घरे भाजीपाला कामेसना ठेका असा गणकच लिलाव दखेल शेत व ऐकेल बी शेत, पण या गावामध्ये सरपंच पदना निलाव होईना। प्रदीप वना पाटील 42 लाख, 1 वार 2 वार 3 वार। या गावना सरपंच पदना निलाव होईना आणि तो भी तब्बल 42 लाख मा। यानी सविस्तर हकीकत अशी की खोंडामध्ये ग्रामपंचायतनी साधारण लोकसंख्या 5000, गावमा 4 प्रभाग आणि या प्रभागसमैन 13 सभासद निवडी येतस। गावमा निवडणूक लागानंतर आई निवडणूक बिनविरोध व्हावाले जुजे असं काही मोठा लोकेस न म्हणणं पडणं आणि मग गावभर चर्चा पसरणी आणि मग ठरणं गावमातला वाघेश्वरी माताजीना मंदिर बनावामा वास्ते जो कोणी जास्त देणगी दी त्यानाकडे आपण ग्रामपंचायत देवानी। मग बठ्ठा गाववाला जमनात बोलीले सुरुवात झाली। 25 लाख फाईन 38 लाख लगून बोली गई। पण आई बोली गावमातला प्रदीप वाना पाटील यासनी 42 लाखनी बोलीवर इना 3 वार जाया। ते चला दाखवूत अहो 42 लाखना लिलाव कसा जाया ते आणि सरपंच पदनी बोली लावणारा प्रदीप वाना पाटील काय म्हणी राहणार ते माझ्या खानदेशना संगे। माझं हे स्वप्न पूर्ण झालं एवढंच मला माहिती। काही टेन्शन नका घ्या तुम्ही सर्व मंडळींनी, पैशाचा विचार करू नका। पैसा मातेसाठी जातो हे, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। मातेच्या मंदिरचं काम पण होणारच आहे आणि गावाने पण भरपूर मदत दिलेली आहे, होऊन जाईल सर्वांचं व्यवस्थित। मला फक्त एवढा तुमचा आशीर्वाद राहू द्या, सर्वांची साथ राहू द्या। मनपूर्वक आभार मानतो गावाचे। धन्यवाद पाटील भाऊ, धन्यवाद।